नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा जो टॉपिक आहे तो आहे तुरटीवर। तुरटीला मराठीमध्ये तुरटीच बोलतात, हिंदीमध्ये फिटकरी बोलतात आणि इंग्लिशमध्ये आलम बोलतात, म्हणजे आलम बोलतात। तर हे सगळ्यांना माहित आहे। तुरटीचे जे उपयोग आहे हे नॉर्मली बेसिक जे उपयोग आहे सगळ्यांनाच माहित आहे। पण तुम्हाला माहित आहे का, तुरटी खूप छान प्रकारे अँटीसेप्टिकचं पण काम करते। शिवाय खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हिला यूज करू शकतात। स्किनसाठी, हेअरसाठी रामबाण उपाय आहे, पण योग्य पद्धतीने यूज करता आली पाहिजे। तुरटी ही पूर्वीच्या काळापासून यूज करतात, तुम्हाला माहितच आहे। काही वेळा नजर उतरवण्यासाठी तुरटीचा उपयोग करतात। शिवाय घरात जे गढूळ पाणी असतं ते स्वच्छ करण्यासाठीही तुरटीचा उपयोग करतात। अशी काही बेसिक उपयोग आहेत ते तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, पण आज मी थोडेसे वेगळे उपयोग सांगणार आहे। आणि तुरटी खूप स्वस्त असते, इझिली ती कुठेही अवेलेबल असते आणि तुम्ही ती इझिली घेऊ शकतात। याचे जे उपयोग आहे ते खूप साऱ्या प्रमाणात आहे। तुमच्याही फेसवर वांग आहे, काळे डाग आहे, सन टॅन झालं असेल, स्किन डॅमेज झाली आहे, केमिकल जास्त यूज केल्यामुळे स्किन खूप प्रकारे काळी पडली आहे, वेगवेगळे क्रीम्स आपण यूज करतो त्यामुळेही आपल्या स्किनवर रिएक्शन होतात, रॅशेस होतात, रेडनेस येतो। यासाठी ही तुरटी तुम्ही यूज करू शकतात। तर इथे फर्स्ट मी तुम्हाला स्किन केअर साठी तुरटीचा उपयोग सांगणार आहे। इथे काय करायचं आहे, जी तुरटी असते ती थोडीशी घ्यायची, तिची चिमूटभर पावडर बनवून घ्यायची, इझिली क्रश करून किंवा खलबत्त्यामध्ये किंवा ग्राइंड करून तुम्ही करू शकतात। फेसवर यूज करण्यासाठी तुरटी जास्त नाही घ्यायची, थोडीशीच घ्यायची। एक खूपच सिंपल रेमेडी शेअर करणार आहे, नक्कीच ट्राय करा, मी करते। आणि यापासून काय होतं, तुमची जी स्किन आहे त्याचे ते काळे डाग पडलेले असतात किंवा मेलॅस्मा असतो, पिगमेंटेशन असतं, ते इथे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते की जी तुरटी आहे त्याची चिमूटभर पावडर करून घ्यायची। ते खलबत्त्यात मी करून घेतली आहे आणि यात तुम्हाला मुलतानी माती ती मिक्स करायची आहे। तुम्ही नॉर्मल वॉटरही यात मिक्स करू शकता किंवा गुलाब जेल ते हे तुम्ही यात मिक्स करू शकतात। ते फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, तुरटी जास्त नाही घ्यायची। चिमूटभर जर तुरटी घेत असाल स्किनसाठी, चेहऱ्यासाठी, तर त्याच्यात डबल तुम्हाला मुलतानी माती घ्यायची आहे। ही पेस्ट रेडी करून घ्या आणि पूर्ण फेसवर लावा किंवा जिथे तुम्हाला टॅन झालं असेल, डाग असेल तिथे लावा। थोडा वेळ ठेवा, पूर्ण ड्राय नका होऊ देऊ, नंतर वॉश करून घ्या। रोज करा किंवा वीक मधून 2-3 वेळेस नक्कीच करा। जे डाग आहे, जो पिगमेंटेशन आहे, टॅन आहे, काळवटपणा जो स्किनवर आलेला आहे तो रिमूव्ह होऊन जातो। 80 to 90% तुमची स्किन क्लिअर होते, गॅरंटी आहे माझी। तर स्किनवर तुम्ही अशा प्रकारेही यूज करू शकतात। आणखी याचा एक उपयोग तुम्हाला सांगते, स्किनवर जे ओपन पोअर्स असतात, ओपन पोअर्स म्हणजे आपल्या स्किनवर एक छोटे छोटे बारीक बारीक रोम छिद्र असतात, ते कालांतराने ओपन होतात आणि त्यामध्ये धूळ माती जाऊन त्याचे ऍक्ने होतात किंवा स्किन डल दिसायला लागते। म्हणून ते श्रिंक करण्यासाठी, टाईट करण्यासाठी तुम्ही तुरटी यूज करू शकतात। तुरटी थोडीशी घ्यायची, पाण्यात मिक्स करायची, डायरेक्टली ही तुम्ही तुरटी तुमच्या स्किनवर लावू शकतात किंवा क्रश करून जी पावडर आहे ती पाण्यात मिक्स करूनही तुम्ही थोडीशी लावू शकतात। पण इथे तुम्ही तुरटीने जर तुम्हाला आग होत असेल, रॅशेस येत असेल किंवा पुरळ येत असेल तर प्लीज तुरटी यूज नका करू। थोडीफार आग होते, एकदम स्लाइटली ती तुम्ही सहन करू शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की तुरटीमुळे मला प्रॉब्लेम होत आहे, माझ्या स्किनवर रॅशेस येत आहेत, तर तिथेच ही रेमेडी स्किप करा। नाही होते तर मस्तपणे यूज करा। तुरटी अशा प्रकारे तुम्ही स्किनवर लावू शकतात। डायरेक्ट मोठा जो तुरटीचा जो खडा असतो तो पाण्यामध्ये घ्यायचा आणि तो फिरवायचा। जे ओपन पोर्स असतात किंवा जसं आपलं एज वाढतं तसे हे ओपन जे पोर्स असतात ते अजून ओपन होतात आणि स्किन तुमची लूज दिसायला लागते आणि रिंकल्स पण यायला लागतात। स्किन टाइटनिंग साठी, ओपन पोर्स श्रिंक करण्यासाठी, म्हणजे रोम छिद्र छोटे करण्यासाठी तुरटी अशा प्रकारे नक्की यूज करा। स्किन यंग दिसते, तजेलदार दिसते, हायड्रेशन स्किन मधलं मेंटेन राहतं, यामुळे तुमची स्किन खूप छान खुलून दिसते। तर तुरटीचा स्किन साठी असाही तुम्ही यूज करू शकतात। आणखी एक उपाय सांगणार आहे, जो चेहऱ्यावरचे आपले केस असतात, बारीक लव असते म्हणजे फेशियल हेअर, ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही तुरटी यूज करू शकतात। पण जर अशा परिस्थितीत तुम्ही हा विचार करत असेल की लगेच लावेल स्किन मधून ते केस निघाले, असं नाही होणार। जी लव असते, जे बारीक फेशियल हेअर असतात, जर तुरटी नेहमी तुम्ही यूज केली किंवा त्याचा पॅक बनवून क्रश करून यूज केली, ते फेशियल हेअर जे असतात ते रिमूव्ह होतात। हळूहळू त्याची जी ग्रोथ असते कमी होते। कालांतराने किंवा कंटिन्यू यूज केल्याने जी फेशियल हेअर असते, लव असते चेहऱ्यावर, ती कमी कमी होऊन जाते। फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठीही तुम्ही तुरटी अशा प्रकारे यूज करू शकतात। तुरटी खूप रामबाण आहे, अँटीसेप्टिक आहे, तुम्ही जरूर अशा प्रकारे यूज करा। पूर्वीच्या काळी किंवा अजूनही खूप सारे मेल जे असतात शेविंग केल्यानंतर तुरटी यूज करतात। पूर्वी डेटॉल वगैरे किंवा इतर क्रीम उपलब्ध नव्हते, म्हणून तुरटी
यूज केली जायची, कारण ती अँटीसेप्टिक पण आहे किंवा थोडा कट्स वगैरे असतात तर तिथे अँटीसेप्टिक म्हणून तिला यूज करतात. स्किनला थंडावा मिळावा यासाठीही यूज करतात. जे ओपन पोर्स असतात ते श्रिंक होण्यासाठीही यूज करतात. अशा प्रकारे स्किनसाठी तुम्ही तुरटी यूज करू शकतात. काळे डाग, वांगाचे डाग, मेलाझ्मा, पिगमेंटेशन, फेशियल हेअर, ओपन पोर्स यासाठी रामबाण उपाय आहे तुरटी. खूपच स्वस्त असतो, 2-3 रुपयाला किंवा 10-5 रुपयाला हे भेटून जाते. तुम्ही इझिली यूज करा. 100% तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. शाळेत जाणाऱ्या ज्या मुली असतात किंवा काही ज्या मुली असतात किंवा लहान जी मुलं असतात त्यांच्या डोक्यामध्ये उवा होतात, अचानक उवा होतात, अस्वच्छ केस राहिल्यामुळे त्यात उवालिका होतात. यासाठी तुम्ही तुरटी यूज करू शकता. तुरटीची पावडर बनवायची, जे खोबरेल तेल असतं जे आपण नेहमी यूज करतो त्यात ते मिक्स करायचं आणि स्काल्पला लावायचं. चांगल्या प्रकारे मसाज करायची. रात्री लावू शकता, नेक्स्ट डे वॉश करा. खूप छान प्रकारे तुमचा स्काल्प क्लीन होतो. जे फंगस असतं, इन्फेक्शन झालेलं असतं स्काल्पला, ते रिमूव्ह होतं. याने काय होतं, स्किन तुमची स्काल्पची एकदम क्लिअर राहते, उवा होत नाही, लिका होत नाही, कारण तुरटी आहे अँटीसेप्टिक, अँटीबायोटिक यात गुण आहे. अशा प्रकारे उवा लिखांसाठी तुम्ही तुरटी यूज करू शकतात. आणखीनही खूप सारे उपयोग आहे. जर तुमच्या तोंडाचा वास येत असेल, तुरटीची जी पावडर आपण बनवलेली आहे ती घ्यायची, काही मिक्स नाही करायचं, ब्रशवर घ्यायची किंवा हातावर घ्यायची आणि चांगल्या प्रकारे तुम्ही दातांना ती लावायची. म्हणजे जसं चूळ भरतो तशी करायची. याने काय होतं, दात एकदम क्लीन होतात, चमकायला लागतात. जे पिवळे आपले दात दिसत आहेत ते रिमूव्ह होऊन जातात. म्हणजे तुमचे जे दात आहे एकदम मोत्यासारखे चमकायला लागतात आणि जी दुर्गंधी तुमच्या तोंडातून येत असते तीही नाहीशी होते. हे रोज तुम्ही यूज करू शकता. याचा इफेक्ट तुम्हाला स्वतःला दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुरटी यासाठीही यूज करू शकतात. शिवाय बाहेरून कुठून आला आहात, दमला आहात, रिलॅक्स हवं आहे तुम्हाला, किंवा पाय एकदम काळे झाले आहे, घाण झाले आहे, काहींना खूप सारे क्रॅक्स असतात, त्यामध्ये धूळ गेलेली असते, काहींना खूप सारे प्रॉब्लेम असतात, त्यासाठी तुम्ही तुरटी यूज करू शकतात. गरम पाणी बनवायचं, त्यात तुरटीचा एक खडा टाकायचा किंवा पावडर टाकायची आणि त्या पाण्यात मस्तपैकी 10-15 मिनिटं पाय ठेवायचे. नंतर स्क्रबने चांगले घासून घ्यायचे. रिलॅक्सेशनसाठी जर तुम्ही यूज करत असाल तर 15-20 मिनिटं ठेवा. मला खूप रिलॅक्स फील होईल. आणि याने काय होतं, जे तुमच्या पायावर जर्म्स असतात किंवा बाहेरून आल्यानंतर घाण असते ती रिमूव्ह होऊन जाते. तुमचे पाय एकदम स्वच्छ होऊन जातात. शिवाय जे क्रॅक्स असतात ते तुम्ही स्क्रबनी घासू शकतात. यातली धूळ मिठी तर जातेच, पण याने काय होतं, अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे तुम्हाला काही इन्फेक्शन होत नाही, क्लीन होतात तुमचे पाय आणि एकदम निर्जंतुक होऊन जातात. तर पायासाठी, काळपटपणा जाण्यासाठी, घाण पाय असेल जसं आपण पॅडिक्युअर मध्ये करतो तर यामध्येही तुम्ही तुरटी यूज करू शकतात. शिवाय आपण जसं संध्याकाळी दिवाबत्ती करतो, जसं कापूर, लोबान, अगरबत्ती आपण संध्याकाळी घरात सगळ्या घरामध्ये फिरवतो, तर अशा परिस्थितीत थोडा कापूर आणि थोडी तुरटीची जी पावडर असते ते मिक्स करून जर तुम्ही त्याचा धूर बनवला किंवा घरात अगरबत्तीसारखा, लोबांसारखा सगळ्या घरात फिरवला तर याने फ्रेशनेस राहते. तुमच्या घरात काहीही छोटे छोटे जे चिलट असतात किंवा थोडासा तुम्हाला एक मॉइश्चर तुमच्या घरात येत असेल, थोडासा कुब्बट वास येत असेल, तो नाहीसा होतो. खूप छान प्रकारे तुमचं घर फ्रेश, प्रसन्न तुम्हाला फील होतं. तर अशा प्रकारेही तुम्ही तुरटी यूज करू शकतात. जर तुम्हाला दातांचा प्रॉब्लेम असेल, दात दुखत असेल तर इथेही तुम्ही तुरटी यूज करू शकतात. ग्लास पाण्यामध्ये तुरटी टाकायची, मिक्स करायची आणि गुळण्या करायच्या आणि तुमचे जे तोंड आहे निर्जंतुक होऊन जातं. काही कट्स असेल, थोडे बहुत प्रॉब्लेम असेल तेही नाहीसे होतात. डेली बेसवर तुम्ही अशा प्रकारे तुरटीच्या पानाच्या गुळण्या करू शकतात. याने खूप सारे तुम्हाला फायदे नक्कीच भेटतात. तोंडाचा वासही येत नाही, तोंड निर्जंतुकही होतं. तुरटीचे काही मोजके आणि दैनंदिन जीवनात उपयोगात येणारे उपाय मी तुमच्याशी शेअर केले आहे. स्किनसाठी, हेअरसाठी तुम्ही यूज करू शकतात. कोणत्याही तेलात थोडीशी तुरटीची पावडर मिक्स करा आणि स्काल्पला मसाज करा. हेअर ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होते, स्काल्प क्लीन होतो. तुरटीने जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, इचिंग होत असेल, रेडनेस येत असेल, काही इफेक्ट होत असेल तर प्लीज तुरटीची रेमेडी स्किप करून टाका, यूज नका करू. अशा प्रकारे तुरटीचे काही उपयोग, फायदे मी तुमच्याशी शेअर केले आहे. स्वतः तुरटीचा फेस पॅक मी यूज करते. स्किन क्लीन होते, क्लिअर होते. वांग असेल, मेलाझ्मा असेल, हळूहळू करून कमी होऊन जातात. तर स्किनसाठी तुम्ही अशा प्रकारे तुरटी नक्की यूज करा. हेअरसाठी यूज करा. इतरही जे टिप्स मी तुमच्याशी शेअर केले, तुरटी अशा प्रकारे नक्की यूज करा. 100% तुम्हाला तुरटीचे फायदे नक्कीच दिसतील आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुरटी यूज करू शकतात. आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आजच्या व्हिडिओत एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.